वेलकम टू अरायनास फॅमिली व्लॉग. डोळ्यांच्या सेफ्टीसाठी आम्ही दोघींनी ग्लासेस लावून घेतलेले आहेत. माझ्या भावाच्या कोल्हापूरच्या मित्राची रेसिपी आहे. जी काहीतरी हेल्प केली पाहिजे ना. आज वहिनी साहेब तांबडा रस्सा खावडणार आहेत ननंदबाईला. कष्ट टेस्ट करायला मी तर रेडी आहे. इकडे आय एम ऑलवेज. आणि इकडे लपून लपून स्नॅक्स खाले जातात कारण की माझ्या मुलांना अलाउड. मटन कुठे गेलं. हॅलो गुड मॉर्निंग. सो आज आहे संडे आणि आज संडे स्पेशल माझी बहिणी काहीतरी खूप स्पेशल बनवते. ते म्हणजे कोल्हापुरी काहीतरी. काय बनवतेस तू? थांब. तर इथे चुलीवर तांबडा रस्सा आणि मटणाची काहीतरी रेसिपी सुरू आहे. ती शेवटला मी सांगेल. सो इथे आता कांदा फ्राय होतो. हे कशासाठी फ्राय होतोय कांदा? तांबडा रस्सासाठी. तांबडा रस्सासाठी आज वहिनी साहेब तांबडा रस्सा खावडणार आहेत ननंदबाईला. सो आमच्याकडे ही एकदम इंटरनॅशनल लेवलची चूल आहे. इकडे आमच्याकडे एक्झॉस्ट फॅन पण आहे. मम्मी तू चालू होतो का ग? नाही. वाव. इकडे कांदा फ्राय होतोय. आतमध्ये काय आहे दाखवते तुम्हाला. मटन आहे त्याच्यामध्ये प्रॉपर चरबी हाडं बिड सर्व आहे. आता मी लागलेली आहे कांदा. काय काहीतरी हेल्प केली पाहिजे ना. कांदा बाय द वे रेसिपी ही किम्याची आहे आणि कोल्हापुरी स्टाईल काहीतरी बनवतोय. आता हा कांदा आणि मिरची दोन्ही टाकू. सो 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. ते पण म्हणजे हा ओला वाटण करतोय. आणि ऑलरेडी तिकडे चुलीवर तांबडा रस्सासाठी प्रिपरेशन सुरू आहे. तो इकडे मी आता टाकले. गाईज आम्ही चुलीवर मटण करतोय. तर डोळ्यांच्या सेफ्टीसाठी आम्ही दोघींनी ग्लासेस लावून घेतलेले आहेत. तुम्ही पण लावा जर तुम्ही असं रेग्युलर चुलीवर काही बनवत असतील. इकडे माझ्या भावाचा मित्र आहे कोल्हापूरचा. त्याच्याकडून रेसिपी विचारली जाते व्हिडिओ कॉलवर. सो ही माझ्या वहिनीची रेसिपी नाही आहे. ही माझ्या भावाच्या कोल्हापूरच्या मित्राची रेसिपी आहे. जी वहिनी बनवते आणि जिला मी हेल्प करते. बनवूया ओला मसाला. कष्ट पूर्ण फेसवर दिसतोय. तिकडे ओला मसाला, टोमॅटो, मिरची आणि टोमॅटो. आता मीठ डाल रहे हैं हम. टाकलेलं आहे मीठ. आता काय करावं लागेल? टेस्ट करावं लागेल. टेस्ट करायला मी तर रेडी आहे. इकडे आय एम ऑलवेज रेडी. द्या. यम यम यम्मी. असं झालं रेडी झालंय असंच दिसतंय मला. आता तिकट लागेल मला असं वाटत आहे. काय माहिती थोडंच येते. यम यम. बरोबर आहे मसाला. यम. मस्त आहे. खरंच मस्त आहे. किम्या खरंच मस्त आहे. सो यहाँ पे आए हैं जिग्नेश पाटील. आणि इकडे लपून लपून स्नॅक्स खाले जातात कारण की माझ्या मुलांना अलाउड नाही आहे. सो यहाँ पे ये गपचुप चल रहा है सीन. यस कक्षू. एंड यहाँ पे ओला मसाला बन रहा है. आई थिंक बन गया है. हा ओला मसाला जी काय माझे डिपार्टमेंट होतं. झालं का? बंद करू आता? ठीक आहे.
तरी आली आहे. तरी बघून झाली किम्या खुश. याम. सो कोल्हापुरी मसाला टाकताना एक करायचं की मसाला जरा जास्त टाकायचा कोल्हापुरी, आणि की ह्याच्यामध्ये आता गरम पाणी जाईल. सो थोडस स्पायसी असतं. सो गाईज, मसाला टाकताना ना काही विचार नका करू, फक्त मसाला टाका. असं झणझण, म्हणजे जेवढा गरमीचा घाम निघतो त्याच्याहून डबल मटण खाऊन घाम निघाला पाहिजे. असं झणझणीत झाला पाहिजे म्हणजे. सो गाईज, मी आता चहा पिते मस्त मागे बसून. असं मी चहा बिस्किट वगैरे कधी खात नाही, पण संडे आहे, संडेला मी सर्व खाते. म्हणजे संडे असतो ना, तो माझ्यासाठी डाएट फ्री डे असतो. नाहीतर मी चहा, कॉफी तर नेव्हर. म्हणजे 7-8 महिने झाले असते मी कॉफी नाही पिते. पण चहा मला मन झालं, कारण की रोज सकाळी उठून मम्मा घरी चहा बनवते. तर त्याचं मी ठरवलेलंच होते की मी संडेला पिणार विथ पार्लेजी. सो तांबडासाठी आम्ही तांबडा मस्त मसाला केला होता तो टाकला, आणि मटन आहे तो आता फ्राय साठी काढून घेतलेला आहे. कसं टेस्ट करणार जरा हे घेऊन ये. सो इकडे एक्सपर्ट आदमी आ गया है, राउत. अभी वो टेस्ट करेगा और बताएगा क्या कम है का. वेलकम टू अराइनस फॅमिली व्लॉग. बाळू तरी पण पाहिजे. ते बॉईल नाही झालं अजून. पण त्याला टेस्ट एवढंच कर. आणि मी इकडे आम्ही आता इथेच आहेत ना, म्हणून आम्हाला रिएक्शन अजून होईल ते जरा आता पुढे चांगलं आहे? चांगलं आहे. थोडं अजून तिखट पाहिजे. अजून ही ती ओली. अरे किती मसाला टाकला. गाईस, मला हे पण कामं येतात का जवळून, तरी दाखवते. गाईस जस्ट बघा तरी. आणि ह्याची रेसिपी जी आहे मी ती शॉर्ट्स मध्ये टाकेन. सो मला वाटते हे आधीच संपलं जाणार आहे. याच रीती एकच वाटी 1/2 पाहिजे. आम्ही सगळ्यांनी एक वाटी. बाकी आणि हे मटन मटण कुठे गेलं? मटन कुठे गेलं? तांबडा रस्सा ज्यूस करायचा असतो मटणाचा. ब्रॉथ. इट्स अ मटन ब्रॉथ. बाळूचा रिएक्शन. हा रिएक्शन खूप खराब आहे. चांगलंच दे रिएक्शन. नाही खराब. गरमच प्यायचा असतो. पण खूपच खराब आहे. जास्त खराब आहे. हे मग आज जाऊ बॅडमिंटन. पिकल बॉल मस्त, खरंच भारी होता. खूप भारी, खूप छान आहे. वर्ष बनवते त्यापेक्षा छान. हो, तिथे खूप छान. घाबरला. खूप सारं उकडते आणि त्याच्यामध्ये आम्ही तांबडा रस्सा पितो, कारण की कंट्रोलच होत नाही. कधी जेवायला घ्यायचं आणि आपल्या साईडला चिकन फ्राय होतोय. सो बोलली परत की आता मी कोथिंबीर कापते. जेवण ऑलरेडी रेडी झालंय. फक्त आता काय म्हणते आपलं इंद्रायणी राईस बनते. म्हणजे त्याच्यामध्ये पण पाणी टाकावं लागतं. ते कधी दाखवणार आहे? आता जस्ट टाकलं. आता थोडस टाक. थांब. कोथिंबीर कापते. मटन सुक्का रेडी आहे. खूप यम दिसतंय. कुकर मध्ये इंद्रायणी राईस बनवलंय.
हा रसा जो आहे तर्रीवाला हा मी राईस बरोबर खायला ठेवलाय, कारण की इंद्रायणी सोबत ना भरपूर रसा लागतो. तर रसा ठेवलेला आहे आणि थोडस तांबडा इकडे काढून ठेवलंय की जे असंच येऊन पितायत थोडा थोडा करून, तर त्याच्यासाठी हा स्टॉक काढलाय. सो या टेम्पटिंग टेम्पटिंग टेम्पटिंग. पोरं बघूया काय करतात. पोरं आज आपण 10 मिलीमीटर टाकले, त्याच्यामध्ये जाऊ. त्याला आपण उद्या इकडे चालू आहे. अरे ना काय बनवतेस? केक. कोणाचा बर्थडे आज? से हॅपी बर्थडे आज मामा. Who will the name? So इकडे आर्श मामासाठी चालू आहे. इकडे टेस्टिंग सुरू आहे. कसं आहे? मस्त. छान. एन्जॉय कर. गाईस, तांबडा रस्सा आणि मटन सुक्याची डिटेल रेसिपी ही शॉर्टमध्ये दिलेली आहे, तुम्ही ती तिथे बघू शकता. झालंय माझं जेवण वगैरे झालंय, बट मी हे प्यायचं स्टॉप नाही करू शकत आहे. सो मी आता पिते. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. हे लहान लहान बनवते तू, मोठे मोठे. तू